ನಾಲತವಾಡ ಪಟ್ಟಣದ 3 ಓಣಿಯ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ವೃತ್ತದಲ್ಲಿ ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ 272ನೇ ಜಯಂತಿಯನ್ನ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಭಾವಚಿತ್ರಕ್ಕೆ ಪುಷ್ಪಾರ್ಚನೆ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ಹಾಗೂ ಪಾರಿವಾಳವನ್ನ ಹಾರಿಸುವ ಮೂಲಕ ಜಯಂತಿಯನ್ನ ಆಚರಿಸಲಾಯಿತು. ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಜಯಂತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು ಮಾಡಿದಂತಹ ಸಾಧನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿದರು. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಾಲತವಾಡ ಪಟ್ಟಣದ ಮುಖಂಡರಾದ ಶ್ರೀ ಅಬ್ದುಲ್ ಗನಿ ಕಾಜಿ, ಅಂಜುಮನ್ ಕಮಿಟಿ ಲಾಳೆ ಮಶಾಕ ಅವಟಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಅಂಜುಮನ್ ಕಮಿಟಿ ಭಾಷಾ ತಗ್ಗಿನ್ಮನಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು, ಅಂಜುಮನ್ ಕಮಿಟಿ ಉಮರ ಮೂಲಿಮನಿ, ಅಲ್ಲಬಕಶ್ ಮೂಲಿಮನಿ, ಮೌಲಾ ಸಾಬ್ ರಕ್ಕಸಗಿ, ಇಮಾಮ್ ಅವಟಿ, ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಸಂಘಟನಾ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹುಸೇನ್ ಮೂಲಿಮನಿ, ಬಾಬು ಕೋಳೂರು, ರಸೂಲ್ ಸಾಬ್ ಖಾಜಿ, ಕಾಸಿಂ ಸಾಬ್ ಎತ್ತಿನಮನಿ, ಹಲವಾರು ನಾಯಕರು, ಯುವಕರು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದರು. ವರದಿಗಾರರು ರಜಾಕ್ ರಕ್ಕಸಗಿ, ನಾಲತವಾಡ. आज भी क्या है सलामी आरती जो हो रही है घरों के अंदर, वो जो क्या है इन्हीं की बदौलत है। हमें इसकी याद इतनी ही नहीं बल्कि हमें अपने बच्चों को उनकी तालीमात और उनकी क्या है अखलाक और तारीख जो बुजुर्गों की है वो तारीख को याद कराने के लिए हमें अपने बच्चों को तालीम देना चाहिए, तालीम से नवाजना चाहिए। और हमारे बुजुर्गों ने दिन ने और हमारे बुजुर्गों ने क्या काम किया है और इस देश के लिए क्या किया है वो बच्चों को हमें बताना है। यही दो बात कहते हुए मैं बावजू के साथ में पिलाती थी, वजू करके कहे मैं तुझे दूध पिलाती थी अल्लाह का नाम लेकर। जब एक दिन ऐसा हुआ कि मैं कुछ और काम में मशगूल थी, जब तू रो रहा था तो मेरे घर के अंदर जो बांदी थी काम करने वाली वो अपना दूध पिलाई थी रोने के बाद। तो वो मैं आकर देखी तो मैं क्या है दूध निकालने की कोशिश की तो भी थोड़ा बहुत क्या है वो बांदी का दूध है। तो मतलब ये हुआ कि वो डर जो होता तो बांदी के अंदर वो डर होता था, वो दूध उसके अंदर भी क्या था। तो उसके वास्ते टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह कहते थे 100 साल गिदड़ की जिंदगी जीने से 100 साल गिदड़ की जिंदगी जीने से एक दिन शहर की जिंदगी जीना बेहतर है। तो मतलब ये हुआ वो बहादुर थे और क्या है दीन के इल्म उनके अंदर था, आबिद थे, नमाजी थे और क्या है उन्होंने हिंदुस्तान के लिए बहुत कुछ काम किया है। हमें चाहिए कि भाई इसी ಆಚರಿಸುವ ಉದ್ದೇಶ ದೇಹ ಗುರಿ ಒಂದೇ. ಟಿಪ್ಪು ಅವರ ಆದರ್ಶ, ಅವರು ತೋರಿಸಿದಂಥ ದೇಶಾಭಿಮಾನ, ಅವರು ಮಾಡಿದಂಥ ಸಾಧನೆ, ಅವರು ದೇಶಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಂಥ ಕೊಡುಗೆ, ಅನ್ಯ ಧರ್ಮೀಯರ ಜೊತೆ ಇದ್ದಂಥ ಒಳ್ಳೆಯ ಸಂಬಂಧ, ಇವುಗಳನ್ನು ನಾವು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡಾಗ ನಮ್ಮ ಟಿಪ್ಪು ಜಯಂತಿಯ ಈ ಜಯಂತಿ ಉತ್ಸವ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಸಾರ್ಥಕವಾಗುತ್ತೆ. ಮತ್ತು ಟಿಪ್ಪುರವರ ಹಲವಾರು ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಹಿರಿಯರು ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಹೇಳೋದು ಇಷ್ಟೇ, ನಾವು ಯುವಕರು ಕೇವಲ ಜಯಂತಿಗಾಗಿ ಝಂಡ ಏರಿಸೋದು, ಚುಕ್ಕೆ ಹೊಡೆಯೋದು ಮಾಡೋದನ್ನು ಬಿಟ್ಟು ನಾವು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಟಿಪ್ಪುರವರ ಕೆಲವು ಆದರ್ಶಗಳನ್ನು ಪಾಲಿಸಬೇಕು. ಕೇವಲ ಧ್ವಜ ಏರಿಸೋದ್ರಿಂದ, ಕೇವಲ ರ್ಯಾಲಿ ಮಾಡೋದರಿಂದ ಜಯಂತಿ ಆಗ್ತದಂದರೆ ಅದು ನನ್ನ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಅಷ್ಟು ಸಮಂಜಸ ಅನಿಸಲ್ಲ. ದಯವಿಟ್ಟು ಯುವಕರು ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಟಿಪ್ಪುರವರ ಅಭಿಮಾನ, ಟಿಪ್ಪುರವರ और दोस्तों, हमारे नालतवाड़ के अंजुमन के सदर और हमारे गांव के काजी और मुल्ला साहब और हमारे गांव के जो भी जिम्मेदार हजरात हैं उनको तहे दिल से टीपू सुल्तान की मुबारकबाद देता हूँ। सबसे अहम चीज़ ये है कि हजरत टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह, टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह, आपने हजरत टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह के इतिहास को अगर आप जानेंगे, आप देखेंगे, अगर आप उसका मुताला करेंगे, हजरत टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह के वालिद का नाम हैदर अली था। वालिद का नाम क्या था? हैदर अली था। हैदर अली पढ़े लिखे नहीं थे। क्या थे? हैदर अली पढ़े लिखे नहीं थे। उसके बावजूद भी हजरत टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह के बारे में इतनी फिक्र थी कि उन्होंने हजरत टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह को इल्म दिया। कैसा इल्म दिया? हजरत टीपू सुल्तान को अंग्रेजी पढ़वाया,
अरबी पढ़वाया, फारसी पढ़वाया। ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು ಅವರ ಜನನ 1751 ಜೀವನ ನಡೆದ ಸರ್. ಅದೇ ರೀತಿ ಬಾಲ್ಯದ ಹೆಸರು ಧರಣಿ ಗರ್ಜನೆ ನ್ಯೂಸ್ ಅಂಡ್ ಎಂಟರ್ಟೈನ್ಮೆಂಟ್. ಅನ್ಯಾಯದ ವಿರುದ್ಧ ನಿರಂತರ ಗರ್ಜನೆ. ಧರಣಿ ಗರ್ಜನೆ ನ್ಯೂಸ್ ಅಂಡ್ ಎಂಟರ್ಟೈನ್ಮೆಂಟ್. ಅನ್ಯಾಯದ ವಿರುದ್ಧ ನಿರಂತರ ಗರ್ಜನೆ.